लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला बायकोला गिफ्ट म्हणून मी बायकोची आणि तिच्या लग्ना अगोदरच्या प्रियकराची भेट घडवून दिली. त्यांना निवांत बोलता यावे म्हणून मी तिथून निघालो तर त्याने मला पुस्तक वाचायला दिले. मी गाडीत बसून पुस्तक वाचायला लागलो तर त्यात त्याने माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातला मजकूर वाचताच मी तसाच धावत पळत दोघांजवळ गेलो तर पुढे असं काही विचित्र दृश्य होतं जे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण ती त्याच्या मिठीत हरवून बसली होती. तो तिला दूर ढकलत होता पण ती त्याला म्हणाली, थांब ना अजून थोडा वेळ राजू. तिला हाताला धरून अलगद उठवत तो तिला म्हणाला, थोड्या वेळ करत सूर्यास्त होत आला आहे, चल बघू लवकर घरी पळ, घरचे सगळे वाट बघत असतील. ती त्याच्या मिठीत शिरत पुन्हा म्हणाली, राहू दे ना असंच. तो तिच्या त्या बालिश विनंतीला नकार देऊ शकला नाही, पण आज त्याला स्वतःला आवरायचं होतं. त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वाड्याकडे सोडून आज तो एकदाही मागे न वळता निघून गेला. ती मागच्या दाराने आत आली आणि सरळ तिच्या खोलीत माडीवरती गेली. तिची आई घाबरी होऊन तिचीच वाट बघत होती. ती येताच आईचा जीव भांड्यात पडला होता. म्हणाली, अगं किती वेळ, मी तुझ्या आबांना 2 वेळा वर येता थांबवलं आहे, पटकन तयार हो. आई तिच्याशी बोलतच होती की खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली. ललिता, आटोपले की नाही तुमचं? या लवकर खाली तुमच्या लेकीला घेऊन, पाहुणे मंडळी खोळंबली आहेत, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हो आलेच. आईने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन क्षमाला तयार केले आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या. क्षमाला सुधीरची उष्टी हळद लागली. क्षमा यंत्रवत खोटं हसू घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती. एक विधी पार पडत होता. तेवढ्यात तिथे अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली. इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं होतं. तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहारलेल्या प्राजक्ताच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली. तिच्या डोळ्यात केविलवाणी अर्ज होती तर त्याची नजर तितकीच थंड होती. एरवी अशा वेळी तिला हळूवार कुशीत घेऊन समजावणारा तो आज तिला डोळ्यांनी धीर देत होता. इथे सगळे विधी पार पडल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्यासमोर असलेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआड झाला. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात न्यायच्या सामानाची, नवरीच्या साज शृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची आणि तिचं सासरी पाठवायचं सामान या साऱ्याची बांधाबांध करता अर्धी रात्र सरून गेली होती. घरच्यांसहित पाहुणे मंडळी सुद्धा कामात व्यस्त होते. सगळे खुश होते. बोलण्याचा आवाज, हास्यफवारे शमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते. खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळा कुट्ट अंधार होता. पण समोर असलेल्या त्या खिडकीतून चंद्रकिरण खोलीत शिरू पाहत होती, त्यामुळे जरा कुठे खोली उजळून पाहत होती. पण क्षमाने पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला. तेवढ्यात जिन्यात पायातले पैंजण वाजले, बांगड्या देखील किणकिणल्या. यावेळी कोण आलं असेल? आई किंवा वहिनी असेल. मी झोपले की नाही ते पाहायला आले असेल, असा विचार करत शमी लगबगीने पलंगावर येऊन झोपली आणि डोक्यावर पांघरून घेतलं. खोलीचा दरवाजा उघडून कोणीतरी आत डोकवलं. आई, वंस झोपल्या? वहिनीचा आवाज शमीच्या कानावर पडला. पाठोपाठ दार ढकलण्याचाही क्षमाला आवाज आला. क्षमाला वाटले वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर सारलं तर समोर आई आणि वहिनी दोघेही तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या. वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी बसली. शमीने अलगद आईच्या मांडीवर तिचं डोकं ठेवलं. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, वंस, माफ करा आम्हाला. तुमचं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही, पण आम्ही दोघींनी खूप प्रयत्न केले हो. ते ऐकता क्षमा तेवढ्या शांततेत म्हणाली, वहिनी, तुम्ही तुमच्या परीने सर्व प्रयत्न केलेत. आता झालं गेलं ते विसरून जा. आई केविलवाने नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली, मग शेवटचं रडून घे ग पोरी. नाही गाई, रडायचं तोवर रडले, आता नाही रडू येत. मी म्हटलं ना की विसरा मागचं सगळं काही. चला आता, सकाळी लवकर उठायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हसा आता सगळे, कारण आता उद्या माझे लग्न आहे. हे सांगताना क्षमाची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता. आता यावर बोलणार तरी काय म्हणून बहिणी आणि आई दोघेही तिथून निमूटपणे निघून गेल्या. लग्न झालं. सूर्य अस्ताला चालला होता. लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वराडी मंडळी सुधीरच्या गावी त्याच्या घरी राहणार होते आणि काही दिवसांनी मग सुधीर आणि क्षमा मुंबईला निघणार होते. मग या गावाशी माणसांशी संबंध संपला, तोही कदाचित कायमचाच.
क्षमाला निरोप देता देता आई रडत म्हणत होती, पोरीला सांभाळा. वहिनीसुद्धा म्हणत होती, वंश जीवाला जपा. आणि दादाला या दोघींना आवरता आवरता पुरे वाट झाली होती. आणि आबासाहेब ते तर दूर उभे राहून नजर चोरून आसवे टिपत होते. पण क्षमाची गाडी दूरपर्यंत जास्तोपर्यंत तिची नजर मात्र त्या वाडामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खिळली होती. गाडी मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली. क्षमा ही वरवर प्रतिसाद देत होती, पण मन मात्र त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती. नुसत्या शरीराने ती त्यांच्यात वावरत होती. शेवटी गावाला सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि सुधीर बरोबर ती मुंबईला आली. आठवडाभर सगळं लावण्यात सेट करण्यात वेळ निघून गेला. हळूहळू सगळं काही स्थिर स्थावर झालं. अशीच एक रात्री ती बेडरूममध्ये आली. सुधीर शांतपणे बेडवर झोपला होता. खिडकीतून चंद्राचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता. तिने क्षणभर त्याला निहाळलं आणि बेडरूमच्या बाल्कनीत जाऊन उभी राहिली. खाली रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. रस्त्यावरचे दिवे चकाकत होते. मंद वाऱ्याच्या झुळकेने पडदे हलत होते. दूरपर्यंत मुंबई नगरी लखलखत होती, पण ती तर तिच्या भूतकाळात हरवली होती. क्षमा बाजीराव मोहिते पाटील, राहुरी गावचे सरपंच बाजीराव मोहिते पाटील यांची लेक ललिताबाई आणि बाजीरावांची धाकली कन्या, मोठा मुलगा विक्रमराव आणि त्याची पत्नी प्रिया, असं त्यांचं छोटंसं कुटुंब. बाजीरावांचा साखर कारखान्यांचा व्यवसाय होता आणि त्याचे हिशोबाचे कामकाज पाहणारे दशरथराव शिंदे त्यांचे नेहमी कारखान्यात आणि घरीही ये-जा असायचे. तसे दशरथरावांचे घरही बाजीरावांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला होते आणि दशरथरावांचा एकुलता एक मुलगा म्हणजे राजीव आणि क्षमा एकाच वयाचे होते. सोबतच लहानाचे मोठे झाले होते. लहानपणी हातात हात गुंफून गावभर फिरायचे. नदीकाठी भातुकली मांडायचे. राजा राणी बनून खरे नवरा बायको असल्यासारखे एकमेकांशी वागायचे. शमी राजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची. राजू कामाला शेतात जायचा आणि शमी शेतात त्याला भाकरी घेऊन जायची. दोघेही आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीकाठी पाण्यात पाय टाकून दोघे झाडांच्या सावलीत बसायचे. राजू त्याची बासरी वाजवायचा आणि शमी मुग्ध होऊन जायची. कधीकधी दोघांच्या त्रुसाफुगी व्हायची. मग राजू तिला चिंच बोरे देऊन मनवायचा आणि शमी खुदकन हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची. त्यांची मैत्री पाहून गावातली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची. असंच बालपण गेलं. शालेय शिक्षण झाल्यावर बाजीरावांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी शमीला तिच्या मामाकडे मुंबईला पाठवून दिलं आणि राजू मात्र गावातच राहिला. तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जात होता. काही काळापुरता दोघांच्यात दुरावा आला होता. शहरात जातेवेळी राजूने दिलेले मोरपंख जपत जपत त्याच्या आठवणी शमी दिवस पुढे ढकलत होती आणि इकडे गावाकडे शमीच्या आठवणीत राजू संध्याकाळी नदीकाठी बासरी वाजवायचा. त्याच्या बासरीचे सूर ऐकून ऐकणाऱ्याला अगदी गलबलून यायचं. असेच 3 वर्ष निघूनही गेले. दोघेही ग्रॅज्युएट झाले होते. हळूहळू राजू आपल्या वडिलांना कामकाजात मदत करू लागला होता. तो रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी शमी गावाकडे परतणार होती, तेही कायमचीच. शमी येणार म्हटल्यावर आज राजूचा आनंद गगनात मावत नव्हता. राजू मंदिरात जाऊन बसला होता. शेवटी शमी घरी आली. आईच्या हातचे गरमागरम 2 घास पोटात गेले आणि दुपारच्या वेळेला झोपून गेली. संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली आणि पाठून आईच्या गळ्यात हात घालून म्हणाली, आई ग, राजू कुठे असतो ग? भेटावं म्हणते त्याला. तेव्हा आई तिला म्हणाली, राजू ना, तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला. क्षमा आली का म्हणून विचारत होता. आता ऊन खाली गेले म्हटल्यावर तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी, त्याच्या प्रियसी सोबत नदीकाठी. प्रियसी? तो शब्द ऐकता शमीचा चेहरा खाडकन उतरला होता. मग आई हसत म्हणाली, अगं प्रियसी म्हणजे त्याची ती जिवलग बासरी ग. हे ऐकता शमीने निश्वास सोडला आणि येते ग म्हणत बाहेर पडली. पण शमीच्या चेहऱ्यावरची हालचाल आईच्या नजरेने अचूक टिपली होती. शर्टची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली. आता नदी तिच्या नजरेला दिसू लागली होती. तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता. तिचे सूर तिच्यापर्यंत पोहोचत होते आणि ती अनामिक ओढीने त्याच्याकडे ओढली जात होती. शमी झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली. इतक्यात तिला ठेच लागली आणि हातातली शर्टची पिशवी खाली पडली. ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं तिचा राजू तिथे नव्हताच. धावत पळत तिने त्याला सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच दिसला नाही. अरे, आता तर इथे होता, गेला कुठे?
ती स्वतःशीच पुटपुटली. तोच पाठीमागून त्याने तिचे डोळे धरले. त्याचा हात सोडवत ती लटक्या रागात म्हणाली, राजू, हे काही वागणं झालं का? एकतर इतक्या दिवसांनी आपण भेटतोय आणि तू अशी मस्करी करतोय. ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली. अरे, अशी रागवतेस का? अगं, गंमत केली ग मी. आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी? असं म्हणत त्याने मोगऱ्याचा गजरा तिच्यापुढे धरला. अय्या मोगरा, तुला अजूनही आठवतं मला मोगरा आवडतो? असं म्हणत तिने ओंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगद तिच्या केसात माळला. तिचा रुसवा क्षणात मावळला. तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्यापुढे धरला. त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला. त्याची राधा आता पहिल्यापेक्षा खूपच सुंदर दिसत होती. रेखीव बांधा, लांबसडक रेशमी केस, केसांची वेणी कमरेच्या खाली जात होती. गोरा वर्ण फुलला होता, त्यात गालावरची खळी पडू लागली होती. तिचा कृष्णसुद्धा रांगडागडी झाला होता. लहानपणीचे कोवळे हात तिला संकटापासून वाचवण्या इतके समर्थ झाले होते. त्यांनी 3 वर्षाच्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि 2-3 तासांनी आपापल्या घरी परतले. काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. लग्न कार्यात सगळे सामील झाले होते. राजूसुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला होता. पाहुण्यांनी घर गजबजलं होतं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं. वहिनी घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने शमीला दिली आणि शमीनेही ती आनंदाने स्वीकारली. शमीची वहिनी जवळपास तिच्याच वयाची होती, त्यामुळे त्यांचं घट्ट नातं झालं होतं आणि दोघीही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी झाल्या होत्या. त्या इतक्या जिवलग झाल्या होत्या की एकमेकींशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं. दिवसांमागून दिवस जात होते आणि राजू आणि शमीचे नातंही खेळीमेळीने घट्ट होत होतं. आणि एक दिवस राजूने शमीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली. तिनेही लगेच त्याला होकार दिला. शमीने घरी तिच्या आई आणि वहिनीला याची कल्पना दिली. त्या दोघींनाही राजू पसंत होता. वहिनीने दादाला सांगितलं त्यालाही राजू पसंत होता. आपल्या बहिणीची निवड त्याला आवडली होती, पण प्रश्न होता तो आबांचा. ते काय म्हणतील? होतील का तयार? एक दिवस अशीच शमी राजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबासाहेबांनी तिला पाहिली आणि त्यांच्या रागाचा पारा चढला. कधी साधं नखसुद्धा न ओरबडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क चापकाने फटकावून काढलं होतं. शेवटी दादाने तिला आबांच्या तावडीतून सोडवलं होतं आणि वहिनी तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली होती. आई आणि दादाने आबासाहेबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप समजावलं, पण ते तयार झाले नाहीत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्याच्या मुलाशी आपल्या मुलीने लग्न करणं त्यांना पसंत नव्हतं. आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापलीकडे प्रिय होती. दुसऱ्या दिवशीपासून सगळं वातावरण बदललं. आबासाहेबांनी शमीला खोलीत कोंडलं. वहिनी आणि आई तिला जेवण द्यायला जात होत्या. तिच्या नाजूक शरीरावरच्या जखमा अजून भरल्याच नव्हत्या. राजूलाही सगळं काही कळालं होतं. त्याच्या घरीसुद्धा त्यांच्या नात्याबद्दल माहिती होतं, म्हणून झाल्या प्रकाराने सर्वजण हळहळत होते. राजूच्या वडिलांनी बाजीरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी जाण्यापासून वाचली. 1 आठवडा असाच निघून गेला. घरात तणाव मात्र तसाच होता. राजू येऊन काम करून जात होता. वहिनी कधीतरी संधी साधून 5-10 मिनिटं त्या दोघांना भेटवत होती. एक दिवस बाजीराव मुंबईला गेले होते. संधी पाहून वहिनी आणि आईने शमीला खोलीतून बाहेर काढलं आणि राजूला निरोप धाडला. मग दोघेही नदीकिनारी भेटले. शमीच्या हातात बॅग तर त्याच्या हातात चाफ्याचं रोपटं होतं. ते पाहून ती अगदी चक्रावली आणि म्हणाली, राजू, हे काय आहे? आबा घरी नाहीत. आपण इथून दूर पळून जाऊ, जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्या आड येणार नाही. तू नेशील तिथे मी येईल. चल पटकन. ती कळवळून राजूला म्हणाली. हातातलं रोप खाली ठेवून तो तिच्याजवळ आला. खाली झुकलेला तिचा चेहरा अलगद हनुवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला, शमी, आता बाद झालं. आपली भातुकली इथेच संपूयात. आपला प्रवास इथपर्यंतच होता. हे बघ पिल्लू, समजून घे. आपल्या माणसांपासून दूर, त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार आहे का? तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल. त्यात आबांना एक अटॅक येऊन गेलाय. हा धक्का ते सहन करू शकणार नाही. ते आपलं नातं कधीच स्वीकारणार नाही. हे बघ शमी, विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो. हे बोलताना राजूला अनंत यातना होत होत्या. माझी एक शेवटची मागणी ऐकशील का? तुला फुलं खूप आवडतात ना, म्हणून मी हे चाफ्याचं रोपटं आणलं आहे.
चल आपण सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू, असं म्हणत तिच्या हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घराच्या दिशेने वळले. तिला वडाजवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी निघून गेला. बाजीराव मुंबईहून परतले ते शमीचं लग्न ठरवून. शमीच्या मामांच्या मित्राचा मुलगा सुधीर भोसले, उंच देखणा मुलगा, भरीव देहयष्टी असलेला, हसरा प्रसन्न चेहरा, कोणाच्याही सहज पसंतीस पडावा असा. शमी तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती. आणि आज बाजीरावांनी रीतसर भेट घेऊन लग्नाची बोलणी केली होती. बाजीरावांनी घरी येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं. महिन्याभरातच दारी मांडव सजला आणि हा म्हणता म्हणता हळदीचा दिवस उजाडला. सकाळी 10 वाजता चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि शमी आपल्या खोलीत वर गेली. तिथं कितीतरी वेळ खिडकीबाहेर ती बघत बसली होती. तिथून नदीचं पात्र दूरवर दिसत होतं. तिथली हिरवाई, कधीतरी तिने आणि राजूने मांडलेली भातुकली, तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करत होत्या. ती विचारात हरवलेली असताना तिची आई तिथे आली. तिला आपल्या लेकीची अवस्था पाहावत नव्हती, पण तिचा सुद्धा नाईलाज होता. आपल्या लेकीसाठी तिने अक्षरशः आपल्या नवऱ्याचे पाय धरले होते. आपल्या मुलीची अवस्था पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती परत जायला वळणार तो शमीने तिला हाक मारली. ऐक ना ग आई. आईने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, काय ग बाळा, काय हवं आहे का? शमी आपल्या आईला म्हणाली, मला भेटायचं आहे राजूला, शेवटचं. आई डोळे मोठे करून म्हणाली, काय? पण आता ते कसे शक्य आहे? इतकी पाहुणे मंडळी घरात आहेत. तुझ्या आबांना कळाले ना तर उभं चिरतील मला आणि तुलाही. नको बाळा. आईचं ऐकून शमी कळवळून म्हणाली, आई भेटू दे ना ग शेवटचं. गेल्या पाऊली परत येईल. तुझ्या पुढे हात जोडते, जाऊ दे मला. आईला आपल्या लेकीची तगमग पाहावे ना म्हणून शेवटी तिने शमीला राजूला भेटण्याची परवानगी दिलीच. संध्याकाळी हळदीचा 7चा मुहूर्त होता. शमी 5ला मागच्या बाजूने बाहेर पडली. वहिनीने पहिलाच राजूला निरोप धाडला होता आणि राजू देखील नेहमीसारखा तिच्या आधीच नदीकाठी पोहोचला होता. दोघांची भेट झाल्यावर शमी राजूला म्हणाली, राजू, ही शेवटची संधी आहे. चल मला इथून घेऊन कायमचं. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी सगळं सोडून आले आहे मी. शमी जीवाच्या आकांताने राजूला सांगत होती, पण राजू शमीला म्हणाला, नाही शमी, आज माझं तेच म्हणणं आहे जे पूर्वी होतं. आपल्या माणसांना दुखवून आपण कधीच सुखी होणार नाही आणि आता तर समजावण्याची वेळसुद्धा टळून गेली आहे. तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी लागली आहे. त्याच्या नावाच्या बांगड्या तुझ्या हातात किणकिणतायत. आज संध्याकाळी त्याची उष्टी हळद तुला लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं तुझ्या गळ्यात पडेल. कुंकू तो लावेल आणि 7 जन्म सोबत राहील असं तुला वचन द्यायचे सप्तपदी चालून. तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंय शमे. आपली साथ आज इथे संपली शमे. तुझ्या हृदयातला राजू इथेच ठेवून जा. विसर मला कायमचं आणि सुखी हो. राजू तिला डोळ्यात डोळे घालून हे सर्व सांगत होता, पण शमी यावर काय बोलणार होती. एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून निघाली आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला. राजूनेही एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज निघूनही गेला. काय ग क्षमा, अजून तू जागीच? बरं वाटत नाही का तुला? मागे उभे राहून सुधीर तिला विचारत होता. त्याच्या आवाजाने ती भूतकाळातून वर्तमानात आली. म्हणाली, नाही हो, ठीक आहे मी. झोप येत नव्हती म्हणून इथे आले होते उठून. त्यावर सुधीर म्हणाला, असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाहीये. मग आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी सांगा बरं? गाणं म्हणू की वारा घालू? काय सेवा करू? आज्ञा करावी राणी सरकार. सुधीरच्या या बोलण्यावर त्याच्या समाधानासाठी ती खळखळून हसली आणि त्याची कळी खुलली. सुधीर बाहेरून एकदम कणखर होता, व्यवहार दक्ष होता, तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता. क्षणात तिला जिंकलं होतं आणि तीही पूर्वायुष्य मनाच्या कोपऱ्यात बंद करून त्याच्या सुखदुःखात सामील झाली होती. कधीकधी तिला वाटत होते की सुधीरला सगळा भूतकाळ सांगून टाकावा, मग आपल्या भूतकाळाचे सावट त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असं वाटून ती तो विचार दूर सारायची. दिवस असेच भराभर चालले होते. कालांतराने शमीला आणि सुधीरला 2 गोंडस मुलं झाली. पहिल्या मुलीच्या वेळी बाळपणासाठी माहेरी गेली तेव्हा तिला समजले की तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राजूने ते गाव सोडलं होतं आणि तो कुठे गेला हे कोणालाही ठाऊक नव्हतं. राजूचे बाबा अजूनही बाजीरावांच्या घरीच काम करत होते, पण राजूची आई मात्र त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती.
शमीच्या जीवनात पुन्हा एकदा खळबळ उडाली. कुठे गेला असेल? त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? एक ना हजार प्रश्न तिच्या मनात उमटले, पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काय करू शकत होती? तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर 3 महिने राहून ती मुंबईला परतली. मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईलाच येऊन राहिल्या होत्या. त्यानंतर मुलांसोबत कधीतरी तिला सुट्टीत माहेरी जाण्याचा योग येत असे, पण मुलं मोठी झाल्यानंतर तिचं माहेरी येणं जाणं जवळजवळ बंदच झालं होतं. नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, नंतर कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली होती. संसाराचा गाडा हाकता हाकता कधी 25 वर्ष सरली कळालंच नाही. तारुण्य सरलं, केस पांढरे होऊ लागले, चेहऱ्यावर 2-4 सुरकुत्याही दिसू लागल्या. 2 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवड्यापूर्वी मुलाचे सुद्धा 2चे 4 हात झाले. सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमूनला गेले. घरात सुधीर आणि क्षमा दोघेच होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा 25वा लग्नाचा वाढदिवस होता. रात्रीचे जेवण आटपून सुधीर रूममध्ये पुस्तक वाचत बसला होता. शमी स्वयंपाकघरातलं काम आटपून सुधीरजवळ आली. सुधीरने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, उद्या आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. तुला माझ्याकडून काय भेट हवी आहे सांग. तेव्हा शमीने थोडा विचार केला आणि सुधीरला म्हणाली, अहो ऐका ना, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तेच माझं गिफ्ट समजा, शमी धीर गोळा करून म्हणत होती. सुधीरने पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाला, हो बोल ना. शमीने खोल श्वास घेतला आणि घाबरून म्हणाली, आधी मला वचन द्या. मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घ्या आणि माझी साथ कधीच सोडणार नाही, प्लीज. तिचा हातात हात घेत सुधीर म्हणाला, असं काय सांगणार आहेस तू मला? कोणते गिफ्ट मागणार आहे? आणि तुला वचन देतो, तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. तेव्हा शमीला थोडासा धीर आला आणि तिने सगळं काही सुधीरला सांगून टाकलं आणि सुधीरनेही सारं काही शांतपणे ऐकून घेतलं. काही क्षण तिथे शांतता पसरली होती. तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणार तोच त्याने हाताने अलगद टिपला आणि मंद हसत म्हणाला, हे बघ क्षमा, ज्या क्षणी तू माझ्या हातात हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे घडून गेलं त्यात तुझा किंवा राजूचा कोणाचाही दोष नव्हता. ती परिस्थिती तशी होती. लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागली आहेस. माझा संसार फुलवला आहेस. जरी तुमच्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतंस तरी मी तुला माझी अर्धांगी म्हणून स्वीकारलंच असतं. आणि जरी लग्नाच्या अगोदर मला हे सारं कळालं असतं तर कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं. पण असो, जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काहीच फायदा नाही. आता माझं नीट ऐकून घे. माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडी नाही, त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा. पण तू मला लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट मागितलेच नाही. सुधीरचे हे बोलणे ऐकून शमी त्याच्या मिठीत विसावत म्हणाली, आज खूप हलकं हलकं वाटतंय. माझी एक इच्छा आहे, सांगू का? तेच माझं गिफ्ट असेल. सुधीर म्हणाला, हो बोल ना, काय हवं आहे तुला? कोणती इच्छा आहे तुझी? तेव्हा शमी दबकतच सुधीरला म्हणाली, मला ना एकदा राजूला भेटायचं आहे, पण तुमची परवानगी असेल तरच. तेव्हा सुधीर हसत म्हणाला, अरे हो हो, त्यात परवानगी कसली? आणि मला सुद्धा राजूला पाहायचं आहे. त्याच्या समजावण्यामुळे माझी ही राणी मला भेटली. अगं पण तू तर म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने गाव सोडला. मग आता तो कुठे भेटेल आपल्याला? तेव्हा शमी आनंदात म्हणाली, अहो काही दिवसांपूर्वी बहिणीचा मला फोन आला होता. तेव्हा ती बोलता बोलता म्हणाली की राजू गावी परत आला आहे. तेव्हा सुधीर म्हणाला, मग ठीक आहे, तर आपण उद्याच निघूयात, जा तयारी कर. क्षमा आणि सुधीरने दुसऱ्या दिवशी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापला आणि जेवण करून दुपारी शमीच्या माहेराला निघाले. 4 तासांचा प्रवास करून गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. गाव बरंच बदललं होतं. नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते. नदीच्या काठावरची हिरवळ अजूनही तशीच टिकून होती. सुधीरने गाडी बाजूला पार्क केली आणि ते दोघे उतरून खाली आले. इथे बरीच झाडं बहरली होती. त्या तिथला चाफा उठून दिसत होता. आता तिथे बसायला बाक होते. दुपारी 4चा टाईम होता, त्यामुळे तिथे जास्त कोणीच नव्हतं. मात्र त्या झाडाखाली एक माणूस बसला होता. बहुधा तो बासरी वाजवत होता. तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते. शमीने क्षणार्धात त्याला ओळखलं, कारण तो राजू होता. दोघेही तिथे पोहोचले. ते मागे पोहोचताच त्याने बासरी वादन थांबवलं आणि म्हणाला, आलीस शमी, ये, तुझीच वाट पाहत होतो. राजू उठून मागे वळत म्हणाला. आता तोही वयस्कर दिसू लागला होता, पण त्याचं हसरं मुख सारं लपवत होतं. कसं रे न बघताच ओळखतोस दरवेळी? शमी ओघाने बोलून गेली, पण सोबत सुधीर आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली.
राजू त्यांच्याजवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला. हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. राजू, हे सुधीर. माझे शमीची जीभ वळत नव्हती. ती बोलताना फार अडखळत होती. सुधीरने तिची अवस्था ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला, मी सुधीर, क्षमाचा पती. मला तुमचे आभार मानायचे आहेत. त्यावेळी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झालाच नसता. म्हणून थँक्यू सो मच. राजू फक्त हसला. सुधीर परत म्हणाला, तुम्ही बोला, मी आहेच. सुधीर जायला वळाला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत राजू म्हणाला, आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. सुधीरने हसत ते पुस्तक घेतलं आणि तिथून निघून गेला. दोघे बाकावर बसले होते. मागचे सगळं विसरून पुन्हा दोघे चिरतरुण झाले होते. ती पुन्हा त्याची राधा आणि तो पुन्हा तिचा कृष्ण झाला होता. हातात हात गुंफून आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती. गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला. कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता. इकडे सुधीर गाडीत येऊन बसला आणि ते पुस्तक उघडलं. त्यात एक कागद होता. तो सुधीरने उघडून पाहिला तर ते पत्र होतं. राजूने सुधीरसाठी लिहिलं होतं. सुधीर वाचू लागला. सुधीर, नमस्कार. मी राजू. माझ्याबद्दल शमीने तुम्हाला सगळं काही सांगितलं असेल. कधी काळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरवण्याची स्वप्न पाहिली होती, पण ते काही होऊ शकलं नाही. पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळलं. तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम सुख दिले. त्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभारी आहे. शमीसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणापलीकडे जपते. तिनेही निष्ठेने तुमच्याशी संसार केला. या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता, पण पुढच्या जन्मी मात्र माझी शमी फक्त माझीच असेल. तोपर्यंत तिची काळजी घ्या. येतो आता मी. मला निरोप द्या. राजू. हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असे वाटून सुधीर गाडीतून उतरला. धावतच त्यांच्याजवळ आला, पण तिथे तसं काहीच नव्हतं. सुधीरला पाहून शमी बावरून राजूपासून दूर झाली. सुधीरला पाहून राजू म्हणाला, अहो सुधीर साहेब, थोडा वेळसुद्धा विरह सहन होत नाही होय? जा जा, तुमच्या बायकोला घेऊन जा. आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली शमे. जा पिल्लू जा. दिले घरी सुखी राहा. राजूने शमीचा हात सुधीरच्या हातात दिला आणि तिथून जायला सांगितले. शमी आणि सुधीर जायला लागले तरच राजूचा पुन्हा आवाज आला, पदराआड लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढ शमे. तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे. शमीने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवंडला होता आणि तोंडातून फेस येत होता. शमी त्याच्या दिशेने धावणार इतक्यातच तो होती नव्हती तेवढी ताकद एकवटून ओरडला, मागे फिर शमे. भेटीची वेळ संपली. सुधीर साहेब, घेऊन जा तिला. जा लवकर, जा इथून, निघा. आजवर त्याचा प्रत्येक शब्द शमीने पाळला होता, मग हा शब्द तरी कसा ती मोडणार होती? ती मागे फिरली. जाता जाता तिच्या कानी शब्द पडले, योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा. तुझे आभार. सुधीरने शमीला गाडीत बसवून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेराच्या घराच्या दिशेने वळवली. शमीची वहिनी आणि दादा घरीच होते. त्यांचा मुलगा आणि सुनबाई शेतावर गेले होते आणि आई देवळात तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसरीवर बसले होते. इतक्यात वाड्यावर काम करणारा शांत्या गडी धावत आला. म्हणाला, दादा, राजू दादा गेले. हे ऐकून सुधीर आणि क्षमाच्या पोटात धस्स झाले होते. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं होतं. सुधीरने शमीला शांत राहण्याचा इशारा केला. अरे, केव्हा घडलं हे? कशाने गेला? शमीच्या दादांनी त्याला विचारलं तेव्हा तो गडी म्हणाला, कवा गेले ते काय माहिती नाहीची. तो चाफ्यावरचा नाक डसला त्यासनी. झाडाखालच्या बाकावर निश्चित पडले होते. एवढे सांगून तो गडी तिथून निघून गेला. शमीचा दादा आपल्या बायकोला म्हणाला, अगं ऐकलंस का? मी जाऊन येतो. शमे, बस तू, आलोच आम्ही. असं म्हणत दादा त्या गाड्याच्या मागोमाग गेला. शमीची वहिनी म्हणाली, रोज राजूच्या बासरीवर डुलणारा नाक नेमका आज त्यांना कसा काय डसला काही कळेना. शेवटी सापाची जात ती. हे ऐकताच शमीला राजूचे शेवटचे शब्द आठवले, योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.